आठवते पहिली असाइनमेंट? हां, म्हणजे पहिली असाइनमेंट आठवते मला. मी 11वीत होतो आणि गिरीश ढोके नावाचे एक आत्ता तो ह्या फील्डमध्ये कामच करत नाही आहे. त्याचा एक वेगळा किस्सा आहे. पण गिरीश ढोके नावाचा एक रुपारेलमधला माजी विद्यार्थी होता आणि त्याने जुलूस नावाचं, बादल सरकारांचं जुलूस नावाचं नाटक जय हिंद कॉलेजला बसवलं होतं. तर त्याचा सेट सुमित काहीतरी क्रिएटिव्ह हवा आहे असं त्यांनी मला सांगितलं. तेव्हा मी 11वीत होतो. तर तेव्हा मी आउट ऑफ द बॉक्स असा विचार करून मी असा एक मोठा बॉक्स तयार केलेला आणि त्यातून कॅरेक्टर्स बाहेर येत होते आणि तो बॉक्स खूप कलरफुल होता. सर्कसचा पूर्ण लुक दिला होता. म्हणजे बादल सरकार एकतर त्यांचं लेखन इतकं सुंदर आणि त्यात त्यांनी बसवलेलं नाटक एका सर्कसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, हे तर अजून एक वेगळं त्याच्यामध्ये एक नाविन्य होतं. आणि मग मला सगळं सर्कसचं क्रिएटिव्हली सगळं मांडता आलं. मी त्याच्यात रेडियमचे कलर्स वगैरे वापरून अजून पॉपअप केलं होतं. जशी पूर्वीच्या काळात आपल्याकडे जे पोस्टर असायचे रेडियम आणि जरा थोडेसे असे शाईन चमकायचे रात्रीचे, तर तशा टाईपमध्ये तो सेट पूर्ण तयार केलेला. तर त्याने माझ्यावरती विश्वास दाखवला पहिला. त्यामुळे मला असं वाटतं की गिरीशमुळे आणि ते नाटक पहिल्यांदाच म्हणजे असं असतं ना की आपलं नाटक कुठल्या स्टेजवर होतं ह्यालाही महत्व होतं. ते नाटक पृथ्वी थिएटरला होतं. त्यामुळे माझ्यासाठी पृथ्वी थिएटर हे म्हणजे प्रायोगिक नाटक करणाऱ्यांची ती पंढरी आहे. तर त्यामुळे कायम ते एक अट्रॅक्शन होतं की पृथ्वीला शो लागला पाहिजे, शिवाजी मंदिरला शो लागला पाहिजे, जे आपल्याला असं वाटत असतं एक नाट्यकर्मी म्हणून. तेव्हा कुठेतरी मला वाटलं की अरे यार हे मस्त होणार आहे काहीतरी. मग वरून मी काही गोष्टी लटकवल्या होत्या. म्हणजे मला सगळं आठवतंय आणि त्यात त्या दिवसाचा पण प्रसंग आठवतोय. कारण त्या दिवशी सगळ्या लोकांनी म्हणजे जे लोक तिथे होते त्यांना पण ते करत असताना आणि आजूबाजूच्या लोकांना बघत असताना असं वाटत होतं की आपण एका ॲक्च्युअल सर्कसमध्ये आहोत. आणि ती माझ्यासाठी मोठी पोचपावती होती. कारण एक गोष्ट स्वतःला मला उचलता येत नव्हती, ती पण उचलून मी सस्पेंड करून त्या सगळ्या गोष्टी आणणं आणि ती सर्कसची सगळी जत्रा उभं करणं हे मला गिरीशमुळे शक्य झालं आणि तेव्हापासून माझा प्रवास हा सुरू झाला.